माहितीत. माझ्या माहितीत खोंड. हा, वळूच्या मापाचा तुमच्या खात्रीशीर असं तुमच्या बघण्यात. बर. त्यासाठीच म्हणून म्हणलं आता ही राजभाऊ पशीच कॉन्टॅक्ट होईल. मला कधीपासून ओळखतं? चॅनल चालू झाल्यापासून ओळखतो दादा तुम्हाला. कधी बोलणं झालं होतं का? झालं होतं. नंबर सेव्ह झालता का आपला एकमेकाकडे? मग ही नंबर तुमच्याकडे तुम्ही सेव्ह केला का नाही काय की तुमचा नंबर माझ्याकडे आहे सेव्ह. बर बर. मग नाव टाकलेलं मी बी साधा माणूस असतात. नाव टाकून ह्याच्यावर आपलं कॉन्टॅक्ट करतो तुम्हाला असं. ह्याच्या आधी बोलणं झालतं काय? चालतं. ते आपला सतीश वांडरावचा बैल विकला होता का एक? कोणता? ते पुण्याला विकलेला. बर. हा. चालतं. तेव्हापासून कॉन्टॅक्ट आपलं. बर बर बर. मग म्हणून म्हणलं आपल्यापाशी बी बैल आहे आता आणून 3 वर्ष झाली त्याला. बैलाला. हा. बर. मग आता घरचा एक कडलाच्या बैलाचा सोन्याचा खोंड पैदास केलता. मग ते आता लंपीमुळे पूर्ण त्याची कपॅसिटी संपलेली आहे आता. 1 नंबर नंबरातलं खोंड होता ती मस. तर ती लंपीमुळे गेलेला आहे. मग आता त्याच्यामुळं दुसरा एक चांगला असा आणावं म्हणतो त्याच्या पाठीमागे आता बैल खोंड एक उभा करावं. पहिला 3 वर्ष सांभाळलेला ती कोणत्या बैलाचा आहे? ही आपला ही आहे ती ह्याच्या इथं पोरगावच्या बैलाला आहे ती. कोणत्या प्रकारचा आहे? खिल्लार आपला पांढरा काजळी खिल्लार. बर. मग आता इथं 5 गावात तर बैल परिषद उचठाण, बटाण, मुडवी. मग चांगल्या व्यक्तींनी असं निवडल्यामुळे माझ्याकडे 5 बैल होती. हा. मग ते 5 बैलामध्ये एक ही बैल आपल्या सगळ्यांनी पार केल्यानंतर मग ठेवला त्याची वासरं बी चांगली 1 नंबर उमटली ती. त्याच्यावर चांगली मग आपली बी घरची गाय बी आता ती कडल्याच्या बैलावर भरलेली. त्याचा खोंड आता लंपीत गेलाय ती म्हणजे संपल्यातच जमाय. आणि आता ते पाठरी भरली ती आपल्या बैलाकडूनच भरलेली. मग आता त्याची वासरं बी आता बघितली चांगलीच वासरं अशी रिझल्ट 1 नंबर. मग 2 वासरं तर लंपीत चांगली ठेवणे मापाची वासरं गेलेली ती. बर. त्यामुळं आम्ही बी जरा गप्पच होतो मध्ये. असं म्हणलं हे लंपीमुळे जरा कसं झालं घेण्याचं दाढीच मोहर कमी व्हायला लागलं. का हो? म्हणजे आता या आजारामुळे आता आपण लाख 1.5 लाख किंवा 50 काय त्याची किंमत होईल हौसनं आणणार. आणि त्यात केवढी असं झटका बसाल तर काय करावं असं हे दृष्टिकोन बोलाले. मग त्यातनं आता शेवटी काय आपलं कर्म म्हणलं. काय होईल ते होईल. मग पुन्हा एक खोंडाला खोंड आपला उभा करावा असं आमचं एक म्हणणं. मग आम्हाला आता म्हणजे संपर्क आता राजभावाशिवाय ही कॉन्टॅक्ट व्हायचं नाही. कसं काय? नाही तुमच्या ह्याच्यामुळे कसं आहे फिरतीवर तुमच्या चॅनलमुळं माहिती असते ना. तुम्हाला जेवढी माहिती तेवढी आम्हाला कशी माहिती राहणार. मग आता नव्यानं परत एखादा खोंड घ्यायचा म्हणून आधी कोणाकडे विषय काढला होता काय? नाही. आमचा नंदू पुदे ही आपला शशिकांत पुदे उद्यान पंडित ती मामा आहे ती हे. बर बर. मग आता त्यांच्यापाशी मी 10-12 गायी आहे ही आहे. पण त्यावेळेस आपली परिस्थिती नव्हती. त्यांनी बैल दिला नव्हता आपल्याला. म्हणजे आपली आपण बी तिथं काही परत गेलो नाही. मग आता कोणत्या प्रकारचा घ्यायचा आहे? आपल्याला आता कसा काजळी असू द्या चांगला खिलार किंवा आपल्या कोशामध्ये असू द्या किंवा हरणा असू द्या. तुमच्या म्हणजे जे आता सध्या जे नाही आता कसं आहे आपल्या खिल्लार काजळी ह्याला पण आता लोक काय करते कोशाला जास्त जरा मार्केट द्यायला लागली. कधीपासून कळालं? हा, हे कधी अभ्यास झाला? ते अभ्यास म्हणजे माझा आता ही 13 वर्षापासून अभ्यास आहे. 13-14 वर्षापासून. माझ्यापाशी गाय होत्या 2 नंबराच्या. ती घरच्या गाईला खोंडफुल म्हणून असं प्रत्येक ठिकाणी असं लांब मी कष्ट करून बाहेर गाई घेऊन जायचं 1000-1500 भाडं द्यायचं. म्हणजे जेवढा इरसाल बैल आहे तिथं त्या ठिकाणी नेत होतो गाई. गाय बी नंबराच्या तशा होत्या. पण ती वासरू कसं व्हायचं गायवर बी नाही आणि बैलावर बी नाही. ही किती वर्षाचा अनुभव? ही 13 वर्षाचा अनुभव असा 13-14 वर्षाचा. आणि आता कोसा जगाला लागलाय आवडायला ही कधी आला अनुभव? हे अनुभव म्हणजे आता सध्या मार्केटमध्ये दिसते ना. आता मी गाई ही भरायला जातो इकडं तिकडं. बर. मग काय जण म्हणते ती जरा कोशामध्ये पाहिजे. मग कोशाला कसं आता पळावमध्ये जरा मार्केट आले. आणि हे आता रेतनला म्हणल्यानंतर जरा काजळा म्हणजे एखादा जुना अभ्यास ही पहिला. बर. सध्या आता पळावसाठी कोसा पुन्हा हरणा बर. साईटपणा त्याला पळावपणा हलीव असं जिथले इथं रेतनचा जे असतो ती एकदम प्युअर सगळा कागळा कट्टा आला. पांढरा धगाट निसता सगळं जिथले क्वालिटी म्हणजे काजळ घातल्यावर सगळं त्याचं ती. बर. कडलाच्या सोन्यावणी.
मग ह्याच्यामुळं आता म्हणून म्हणलं माझा बी नाद काय, मग हे आता जनतेने पास केल्यामुळे मी बी 5वीतला खोंड ही मी अवतासाठी जोड असा उचललेला होता शंकरगाव. बर. मग मी म्हणलं ती म्हणत होती अहो ह्या बैलाला गाय येते त्या मी म्हणलं त्यावेळेस कसं होतं ही सगळा कोरोना टायमाला धंदा बंद पडलेला होता सगळा पूर्ण. मग मी म्हणलं आता हे आम्हाला धंद्याला पाहिजे दादा, हे आम्हाला काय नको ह्याची असते गुराची ह्याची काय नको आम्हाला झुपून देणार का. झुपून ही घेतली, पण माझ्या डोक्यात होती आता ह्यातला एक अवताला काढायचा आणि एक ही बरोबर बैल होती माझ्या डोक्यात होतं, पण त्यांना कशाला म्हणतोय मी. बरोबर आहे. मग त्यांनी काय केलं 1,20,000 रुपये म्हणले दिली तरी जोड ह्याच्या खाली द्यायची नाही, शंकरगावला जोड होती. माझ्या डोक्यात बसल्यानंतर बालाजी ताऱ्याचा फोटो दावला त्यांनी गाय लावून नेली म्हणून इथनं. मग ते फोटो बिटो दाव नका आम्हाला काय, आम्हाला धंद्याला बैल पाहिजे ती म्हणलं. त्यांना 1,20,000 जोड घेऊन आलो, त्यातनं एक बैल काढला निवडून. बैलाची त्या टायमाला काय नव्हतं कंडिशन, चौथा बैल होता त्या टायमाला, खोंड होता. नुसतं आपलं वैरण काढीसाठी मळ्यातनं हौसन त्यांनी ठेवलेला जोड लावून व्यापारीकडे. मग मी आपलं आणून इथं चौसा झाल्यानंतर मायातच सुरुवात झाली गुरु लावायला पर्यंत तिथनं, त्याला माहिती झाली गाय माझी. मग जसं पुन्हा गायी जास्त येतील तसा बैल मी बी पुन्हा पूर्ण त्याला चांगला भरवलं, गच केला बैल जामपैकी. तुमचं आता जवळजवळ त्याची 900 ते 950 गाई होत आली सगळी, मांडून ठेवलेली गाई सगळी. म्हणजे वर्षकाठी 300-350 गाय लागली त्याच्यावर. असा बैल गायला चालतोय म्हणून हे कोणाकडनं शिकलं होतं तेव्हा? ही पहिलं माझा अभ्यास म्हणजे आजोबा पंजोबापासून ही होतं ना, गाई घरच्या होत्या. मग त्यामुळं ही मला पहिल्यापासून जुना जन्मल्यापासून ही गायचा ना. मग मी लोकांनी गाय पाळायला घेऊन त्या घरच्या गाईला होईल अशी अपेक्षा नाही केलता. मग ती मामाला काय म्हणलं त्यावेळेस सुद्धा शशांत उद्यान पंडित की उदे गाय भरायला गेल्यानंतर एक छातला 5वीतला बैल एक द्या मला, काय असेल की मी जमीन देतो तुम्हाला इथली अर्धा एकर नेऊन, 50,000 रुपये फिटल्यानंतर मला सोडवून द्या. त्यावेळेस 1-2 एकर जमीन घेतली असती त्यावेळेस मामाने जर दिली असती तर, म्हणजे त्या टायमाला मार्केट होतं. येळात 5-7 गाई लागत होत्या, शेजारला दिसत होतं ना, शेजारला एक जणापाशी होता पण असा प्युअर नव्हता, कसा खेड्यात गाडीवर सवाशीन तसा बैल ती. मग ती पुन्हा डोक्यात मग आपली परिस्थिती नव्हती. मग जसं माझी परिस्थिती आली माझ्या कर्तुबदारीला, म्हणजे गायीने काही शिन फेडला ना, शेवट हे बैलावरच माझी हौस पेटली सगळी पूर्ण. मला त्या बैलावर 16 चित्रा जगवतोय. आणि त्या जोडीचा बैल होता ते पांढरा कोसा होता, त्याच्यावर जर्सा एक आणला, ती जर्सी गाई बी भरतोय मी त्यावर, त्या दोन्हीवर. त्याच्यापासून आता एक 7ची गाय जर्सी आपली भरली, म्हणजे का जेवढी फेल गेली जर्सी आहे तेवढी ते 7 डॉक्टर मॅनेज आहेत. त्याच्यामुळं हाही व्यवसाय चालतोय बघा, असा हाय तुमच्या आशीर्वादानं. मग आता तुमचा संपर्क जास्त म्हणजे ह्याच्या आधी तेवढंच आपण 2 गोष्टी तेवढं बोललेलं आपण. बरं कार्तिक वारीत बी आपली मुलाखत झालेली होती. समक्ष आपण उभारून बोललेलं आहे तुमची मुलाखत, पण ते आता हीच म्हणून तुम्हाला समक्ष चेहरा बघितल्याशिवाय बघण्यात ओळखू येणार नाही. कार्तिक वारीत ही बैलापाशी आल्यानंतर का नाही मुलाखती घेताना त्यावेळेस होतो मी तिथं. ती आता कसं आहे जास्त आपला संपर्क नसल्यामुळे एवढं म्हणलं आता चांगला खात्रीशीर तुमच्या माहितीनं खोंड असा माझ्या खात्रीनंच मिळणार. म्हणजे तुम्हाला कोणी सुचवलंय का तुमच्या डोक्यात आलंय? माझ्याशिवाय माझ्या डोक्यात आहे ही सगळं. का तर ही मिळला तर खोंड ह्यांच्या खात्रीनं राजूभाऊपासून जी खोंड मिळते ती 1 नंबरच मिळते असं मला खात्री आहे. कसं काय? नाही मग पारखणार कसला आपण? नाही हे आपण आता तुमचं जे एवढा अभ्यास आहे माझ्यासारखा अभ्यास तुमचा मोह आहे अभ्यास. मला बी तुमच्या अभ्यासाची ठामपणे खात्री वाटली ना. तुमचं वय किती आहे आता? माझं वय आता 34 आहे. मग हे आता बैलाच्या नादात मी 13 वर्ष अशी चित्राबाई नादात घालवली, पण माझं त्या टायमाला ही नव्हतं अजून परिस्थिती नव्हती. मग मी माझी परिस्थिती ही पुन्हा 10,000 फूट पाईपलाईन केली, सगळं मी कर्तुबदारीत सगळं मी व्यवस्थित करून पुन्हा हे बैलाचा नाद शेवटनं केला. काय होईल ते होईल म्हणून मग ते बैलानं म्हणतो ना त्याच्यापासून घडी बसली आता 16 चित्रा त्याच्या ह्याच्यावर जगवते सगळी. म्हणजे काजळे घरातून चालू झाला बरोबर आहे? म्हणजे घरात पहिल्यापासून नाद होता ते? नाद नव्हता आजोबापासूनच. मग आता कोशा प्रकारला जास्त जनता लागली मागायला किंवा कोशा प्रकारचा जास्त उठाव झाला हे कोणापासून, कधी झाला, का झाला, ह्याच्यावर अभ्यास केला का?
अभ्यास म्हणजे ही आपलं रेसची चालू झाली. हा 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 तेव्हापासून कोसा असू द्या, हरणा असू द्या, बांडा असू द्या, कपिला असू द्या, हा जे जे ते शरीरावर आणि जसं आटपण आहे घडीव हा 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 ह्याच्यावर अंगठीचा खडा ठरला गेला की. बर. आज पत्र त्याच्या आधी रेस ही नव्हती त्यावेळेस चांगला जरी असला आणि कसला जरी असला ती कत्तलखान्याला तर जात होता, कुठंतरी असा वाम मार्गाने जात होता ती. हा 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 म्हणजे आता कसं झालं, रेस चालू झाल्यापासून फिरून मार्केट आलं त्याला. बर आणि माणूस नाद करून सांभाळायला लागला त्याला वस्तू. बर. आणि आव अर्जुन इथनं बाबा कुठं बैल आहे काय आहे खिलार म्हणजे काय सांगू, पण ही त्या आत्ता माणसाला देण्यात यायला लागलं. जेव्हा ती बीपी शुगर चालू झालं का लोकांशीला, हा तेव्हापासून लोकांचे काय बाय पुन्हा देण्यात आलं. आधी काय नव्हती एवढे. देशी गाय म्हणजे त्यांना ते महत्वच वाटत नव्हतं त्याचं. हा ते 4,000 रुपये किलो तूप चालल्यापासून त्यांना ते डोक्यात आलं खिलार गाय म्हणजे काय, ते सहवासात राहिल्यानंतर काय आहे, हम्म. आणि त्याच्या दावणीत जरी गोठ्यात नसलं जरी राहिली तरी काय आहे. हा हा मग ती आजारी पेशंट जसं असते त्याला ती ज्याला माहिती त्याला संगोपन कळलं हे सगळं. बर बर बर. तेव्हापासून माझी परिस्थिती नव्हती त्यावेळेस हा या वेळेस हाय असं म्हणून खात्री तर माझा एकमेव माणूस. हा खात्रीशीर आहे माणूस. आणि दुसरी गोष्ट कसं फिरकी माणसं त्यांच्या मागं मी एकटा माणूस आहे. त्याच्यामुळे आता वडील ड्रायव्हर आहेत, बंधुराज बी ड्रायव्हर. मग बंधुराजचीच कालवड होती पळायला आणली, ती कडलाच्या बैलाकडून भरून आणली होती. ती मोशीला नेलती पुण्याला नम्राला. मग आपलं ती आमदार काय नाव त्यांचं, महेशदादा लांडगे. मग तिथनं 3रा नंबर भेटला तिथं. मग पुन्हा कडलाचं त्यावेळेस कडलाचा बैल आम्हाला पास पडला, त्या हिंदी केसरी झालता. पहिले वेळेला ती भरून आणली, त्याचा ती असा आजार घडला ते खोंडाला लंपीमुळं. मग आता त्याच्यावर म्हणून म्हटलं आता सध्या माझ्याकडे काय माझ्या बैलाची कालवड. पण ती तुम्ही म्हणता आता तुम्ही म्हणल्यावर म्हणता त्याच बैलाकडून पण भरली गेली. हाही आपल्या घरच्याच म्हणजे त्याच बैलाची पैदास आहे, दुसरी कुंड आणली होती. पण ती घरचे मोकळे असल्यामुळे चित्राबाद का नाही ते बैलाकडून मनानं लागून निघाली हिंडाला असल्यामुळे ती. मग ते आता त्याच्यावर गाभ आहे 6 महिन्याची कालवड. 1 नंबर तुम्हाला फोटो टाकतो तुम्हाला. यातनं मग म्हणता मग कसं काय त्यातनं मग पारक तुम्हाला त्यातनं अजून त्यातनं तुम्ही म्हणताय बघा आता तुमच्या माहितीनं खोंड कुठं असेल तेवढं ठिकाणं तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही येतो तिथं. बर. मग बाकी काय चाललं दादा? बाकी काय नाही, चालू आहेत माझी पण शेतातली कामं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. किती वयाचं वासरू पाहिजे आता? वासरू किती वयाचं म्हणजे आता सध्या वर्षभरच असू द्या. बर. वर्षाच्या आतला असले तरी चालेल किंवा वर्षाचा असू द्या. मग वासरू दराचं घ्यायचं आहे का उगा आपल्या हलक्यात किमतीचं बाजू? नाही 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 नाही, चांगलं तुमच्या माहितीनं असं निवडायसारखं वासरू असं घ्यायचं आपल्याला. मोल बघून किंमत झाली पहिलं. बंधुराज बोलतो थांबा. हॅलो नमस्कार. नमस्कार. हा म्हणजे आता आपल्याला घ्यायचं म्हणजे का आपण एक आवड म्हणून त्या गाईचं सांभाळलं होतं. स्वयं तशीच पैदास होती सोनीची. वासरू 3 महिन्याचं होतं पण छातीला लागत होतं. पाणी सोडा त्याला म्हणजे पिऊ दिलं नव्हतं. सांगितलं बंधुराजन. हा म्हणजे काय झालं लंपीने पाकच पूर्ण त्याचं गेलं. ते 3 महिने झालं म्हणजे अजून आहे. पण त्याला आता रोज मग सकाळी 2-3 लिटर दूध पाजली, संध्याकाळी पाजली. पण ती अवघड जागा ती त्याचा फुटलाय ना पूर्ण. हॅलो. बर बर. ती पाक पूर्ण म्हणजे मग ते हे होत आले. मग आता त्याला म्हणलं दुसरं आपल्याला एक त्या जागेला एक चांगलं झोपा करायचं. मग ते कडला सोवायला केलता पण त्याचं देज होत ना. ती म्हणला देज पुन्हा देज म्हणला होता आणि पुन्हा नाही म्हणलं देज नाही म्हणलं. मोठा बैल नाही नाही वासरू ते म्हणजे त्याची पैदासच एक होती. ते म्हणजे ग्रुपवर टाकली होती त्याने. ते आपला ग्रुप आहे ना महेश दादा लांडगेचा. बरं. म्हणजे आपली प्रदर्शनाला नेलती कालवड. मी त्यात टाकलं तर पुन्हा नाही म्हणलं द्यायचं. मग म्हणलं आता असं मग बंधुराज म्हणला हायती येणे त्यांना विचारा म्हणला. आपलं चांगलंच म्हणलं घेतलं तर त्यामुळे म्हणलं विचारावं तर तुम्हाला. बर बर. चांगलंच घे आपण. चांगलं पोसलं हरणं.
किंवा काजळी असली तरी बी चालेल. आता माझ्याकडनं तुम्हाला ही सुरुवात करायची आधी विचार करावा लागेल सगळा. हा माझ्याकडनं सुरुवात करायची आहे तुम्हाला. हा करायची. त्यासाठी आपली आधी गाठभेट होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. काय हा बरोबर आहे. गाठभेट होणं गरजेचं आहे. गाठभेट झाल्यावर नेमकं एकमेकाला आपण ओळखू शकतोय. बरोबर आहे. आलं का तुमच्या लक्षात? चालतंय. तुम्ही ज्या वेळेला गाठी घेताला किंवा मी तुमची गाठी घेईल तेव्हा नाही ही गोष्ट ह्या माणसाला ह्या माणसाकडनंच घडवायची हे सिद्ध होतात. हा बरोबर आहे. कारण काय होते मोबाईल वरनं पोपटावणी बोलणारे भरपूर आहेत. नाही बरोबर आहे. ही बरोबर आहे तुमचं. पण माणूस ओळखून गोष्टीच्या मागे थांबणारी माणसं 0.1% आहेत. 1%. नाही बरोबर आहे. हा त्या मोबाईल मुळे तिकडे पळू का इकडे पळू, ह्याला विचारू का त्याला विचारू, अशी वेळ वाया जाते. बरोबर आहे. ही बरोबर आहे तुमचं. आता तुमचं मस मी तळमळ ऐकून तुमच्यासाठी एक गोष्ट तयार करत असतो. बरोबर आहे. की तुम्ही त्याला 6 महिन्यां परत फोन करता, 6 महिन्यापर्यंत गप्पच बसता आणि दुसरीकडे चौकशी चालू असते त्या. हा पण तोपर्यंत त्या गोष्टीचा वेळ निघून गेलेला असतो. परत तुम्ही म्हणता मला नाव काढलं होतं का हाय का नाही 6 महिन्यानं. 6 महिन्यात तसं नाही म्हणणं उपयोग आपल्याला. या महिन्यापर्यंतच नाही आपल्याला. हे उदाहरण सांगितलं हा की आपल्याला खरंच कधी पाहिजे ही आपली गरज कळली पाहिजे आपल्याला. नाही बरोबर आहे. तुम्ही मंगळ देताय. मी मंगळना मी घरी असतो. आता शेतातली कामं चालू आहेत नाही माझ्या गावातच घरी असतो मी आता. बर. हा घरी आला तरी चालतंय कारण इथं आल्यानंतर सुद्धा तुम्हाला काय अनुभव येऊ शकतोय ना. बर चालेल. आता तिथं मंगळात आणि आधीमध्ये गाठ पडून थांबून काय बघायचं कोणाचं. बर चालेल तसं करतो. गोट्यावर एकमेकाच्या घरी गाठ पडलो तर आपल्याला बघायला मिळते एकमेकाचं जनावर. बर तसं करतो. तिथे येतो मग आम्ही. हा मग तुम्ही काय करा हा वेळात वेळ काढून या. हा चक्कर टाका. आपली पहिली भेट होतीये. बरोबर आहे. पहिल्या भेटीत ओळख होती आपली. आता अशीच ओळख आहे तांत्रिक. बरोबर आहे. हा इथं काय कोसा प्रकारचा दरदाम आणि काजळी प्रकारचा दरदामात फरक राहतो. नाही राहते. कारण बैलाच्या जातीत प्रकार असल्यामुळं मार्केटमध्ये सुद्धा आता फरक आहे. नाही फरक आहे की मार्केटमध्ये. बरोबर आहे का? बरोबर आहे. जेवढा जातीचा बैल चांगल्या माणसाकडनं चांगल्या रकमेचा घ्याल तेवढं चर्चा वाढत जाणार आहे. हा काय कळणारी लोक सगळी सारखीच नाही ती सोडा. नाही बरोबर आहे. ती काय? झालं हाताची गोष्ट सारखी आहे ती का? सारखी नाही ती. बरोबर बरोबर आहे. त्यामुळे समाजात सुद्धा लोक वेगळे तरीच आहेत सगळे. हा पण लोकांचा विचार करण्यापेक्षा आधी आपल्याला पटलं पाहिजे आणि ओळख झाली पाहिजे. बर चालते तसं करू. हा काय करू आम्ही येतो. ते पण वेळात वेळ काढून. हो मी एवढं तळमळीने सांगतोय म्हणजे कुठं ना कुठं गोष्टी द्यायला घ्यायला असतात. होय. आणि आता सध्या चालू आहे यात्रेचं सीझन. हा त्याच्यामुळे कोण कधी विकल, कोणाला काय गरज पडेल, कोणाच्या घरी कुठला व्यापारी जाईल, काय सांगता कोणाच्या येत घरी नाही. कोण धाडत जाऊन करेल काही सांगता येत नाही ह्या सीझनला. बरोबर आहे. त्याच्यामुळं आपल्याला त्या गोष्टीची गरज आहे तर आपण वेळात वेळ काढून हालचाल लवकर केली पाहिजे. चालते. हा चालते.